खांदेश्वर पोलिसांनी 58 गुन्ह्यातील लाखो रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट। खांदेश्वर पोलीस ठाणेकडील मागील 5 वर्ष कालावधीमधील विविध दाखल 58 पुण्यातील दारूचे बॉटल कॅन, गुटखा, सिगारेट जप्त करण्यात आलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाने नेवाळी येथे नष्ट करण्यात आला। खांदेश्वर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमधील 65 कलमान्वये दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या होत्या। नमूद देण्याचा तपास पूर्ण होऊन आर ऑफिस त्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयाने आदेशाने तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने आज रोजी गुटख्याचे 5 गुन्हे व दारूचे 40 गुन्हे अशा एकंदरीत दारूचे हे 5.5 लाखाची आणि गुटखा 15.5 लाखाचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमालाच्या कक्षामध्ये ठेवण्याची जागा अपुरी पडत होती। या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून पडून राहायचा। EMC ही संकल्पनेच्या माध्यमातून हाय भाग म्हणून नष्ट करण्यात आला। सदर न्यायालयाच्या आदेशाबाबत मुद्देमाल नष्ट करणे बाबत माननीय न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते। त्याप्रमाणे माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांच्या आदेशाचे पोलीस उपायुक्त परिमंडळ 200 विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, पनवेल विभागाच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या विशेष पथकाने खांदेश्वर पोलीस ठाणेकडील एकूण 58 गुन्ह्यातील 5 लाखांच्या दारूच्या बॉटल तसेच 15.5 लाखांचा गुटखा हा मुद्देमाल पोलीस उत्पादन शुल्क पनवेल बरेचसे पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे, खानदेशी पोलीस ठाण्याचे इतर स्टाफ यांच्या उपस्थितीत नेवाळी या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता तसेच अस्वच्छता न होता उपरोक्त मुद्देमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली। महामुंबईसह संजय कदम, पनवेल। ऑल रोलिंग। लांडगे साहेब, काय सांगाल? जवळपास लाखोचा मुद्देमाल, यामध्ये दारू असेल, गुटखा किंवा प्रतिबंधित सिगारेट असतील, असा लाखोचा मुद्देमाल या ठिकाणी आज नष्ट केला जातोय, काय सविस्तर सांगा? नवी मुंबई पोलीस आयुक्त माननीय भारंबे सर, जॉईंट साहेब, तसेच झोन 2 सर यांच्या अथक परिश्रमाने पानसरे साहेब आणि तसेच आमचे ACP राजपूत साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून गेली 5 वर्ष जो मुद्देमाल नष्ट करायचा बाकी होता तो मुद्देमाल माननीय कोर्टाच्या आदेशाने तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने आज रोजी गुटख्याचे 5 गुन्हे व दारूचे 40 गुन्हे असा एकंदरीत जवळजवळ आम्ही दारू ही 5.5 लाखाची और गुटखा 15.5 लाखाचा असा टोटल माल आम्ही आज नष्ट केलेला आहे। तसेच एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी माननीय अमित सर आमच्या सोबत होते, त्यांच्या समवेत आम्ही हा सर्व मुद्देमाल नष्ट केलेला आहे। सर, साधारण किती कालावधी दरम्यान ही केलेली कारवाई आहे? हा गेली 5 वर्षाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला होता। साहेबांच्या माननीय CP सरांच्या संकल्पनेतून जो मुद्देमाल कालबाह्य झालेला आहे, ज्याच्या केसेसचा निकाल लागलेला अशा केसेसचा मुद्देमाल नष्ट करावा। तसेच पोलीस स्टेशनला यामुळे अनावश्यक अनेक मुद्देमाल पडून राहायचा, त्यामुळे जागा कमी पडायची आणि त्याच अनुषंगाने खरं तर EMC हे संकल्पना निर्माण झाली आणि त्याच संकल्पनेच्या माध्यमातून हा एक भाग म्हणून हा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे। सर, हे जे अंमली पदार्थ आहेत, गुटखा असेल किंवा अवैध दारू विक्री असेल, या संदर्भात कारवाईच्या अनुषंगाने कशा पद्धतीने पावलं उचलली जात आहेत? त्या अनुषंगाने खरं तर असं आहे की ज्या केसेसचा निकाल लागलेला आहे त्या केसेसचा निकाल लागला, त्याच्या केसेसचा निकाल घेऊन संबंधित विभागाकडून त्यांच्या परवानग्या घेऊन हा माल नष्ट करण्याची संपूर्ण आयुक्तालयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे। आमच्या झोन 2च्या हद्दीमध्ये गुटख्याच्या बाबतीमध्ये माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आमच्याकडे टोटल 58 गुन्हे झोन 2च्या हद्दीमध्ये आहेत, त्यापैकी आतापर्यंत आम्ही 28 गुन्ह्यांची मुद्देमाल नष्ट केलेला आहे। थोडे मागव